Hello everyone. Now today we are going to discuss one new topic, that is complex integration. Now this is the unit 4 of paper 2. So complex integration. First of all we will see the definition of complex line integral. Let f of z be a continuous at every point of z in a closed curve C having a finite length p is equal to. सो यापैकी इथे काय म्हटलं आपल्याला, कॉम्प्लेक्स लाईन इंटिग्रल म्हणजे एफ ऑफ झेड हे कंटिन्युअस फंक्शन असणार ॲट एव्हरी पॉईंटवर ऑफ अ क्लोज कर्व सी हॅव्हिंग अ फायनाईट लेंथ, आणि त्या कर्वची लेंथ काय असणार, फायनाईट असणार. सपोज ही एक्स ॲक्सिस आहे आणि वाय ॲक्सिस आहे. हा एक आपण कर्व घेतला आहे. Z0, Z1, Z2, Z3, Zn हे पॉईंट आहे कर्वचे. त्यांनी काय म्हटलं आहे, फंक्शन एफ ऑफ झेड हे कंटिन्युअस असणार या कर्ववर, म्हणजे या कर्वच्या एव्हरी पॉईंटवर फंक्शन एफ ऑफ झेड कंटिन्युअस असणार आणि त्याची लेंथ काय असणार कर्वची, हॅव्हिंग अ फायनाईट लेंथ, त्या कर्वची लेंथ फायनाईट असणार. सपोज आपण पार्टिशन आहे हे Z0, Z1, Z2 अप टू Zn. त्यानंतर हे एक फंक्शन आहे एफ ऑफ झेड. यामध्ये Z0 आहे, हा आहे पॉईंट ए, आणि Zn आहे हा जो आहे हा आहे पॉईंट बी. सो कॉम्प्लेक्स लाईन इंटिग्रल डेफिनेशन काय आलं, एफ ऑफ झेड बी अ कंटिन्युअस ॲट एव्हरी पॉईंट ऑफ झेड इन अ क्लोज कर्व सी हॅव्हिंग अ फायनाईट लेंथ. सपोज आपण एक कर्व ड्रॉ केलं आहे, तर जे फंक्शन आहे एफ ऑफ झेड ते कंटिन्युअस राहणार इच अँड एव्हरी पॉईंटवर. या कर्वमधल्या प्रत्येक पॉईंटवर ते फंक्शन कंटिन्युअस राहणार आणि त्या कर्वची लेंथसुद्धा कशी असणार आहे, फायनाईट असणार आहे. सो पार्टिशन इज इक्वल टू Z0, Z1, Z2, Zn. पार्टिशन असणार आहे ए, हा जो पॉईंट आहे हा फर्स्ट पॉईंट असणार आहे Z0चा, हा फर्स्ट पॉईंट असणार आहे, आणि लास्ट पॉईंट असणार आहे बी, तो Zn जे आहे ती याचं पार्टिशन ए टू बी असणार आहे. फर्स्ट पॉईंट असणार आहे Z0, त्याला आपण एने डिनोट करू, आणि जो लास्ट पॉईंट आहे Zn त्याला आपण बीने डिनोट करू. जे कर्वचे दोन एंड असणार आहे ए टू बी. नाव नेक्स्ट बघा, एफ ऑफ लिमिट फ्रॉम ए टू बी एफ ऑफ झेड इज इक्वल टू डी झेड. हे काय एक फंक्शन आहे, झेडची व्हॅल्यू काय असणार आहे, एक्स प्लस आय वाय. झेड इथे हा एक कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. तर बघा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये दोन व्हेरिएबल आहे, एक्स आणि वाय, बट इंटिग्रेशन तर सिंगलच आहे. मग नंतर याला सॉल्व कसं करायचं. बघा झेडची व्हॅल्यू असणार आहे एक्स प्लस आय वाय, आणि झेडमध्ये दोन व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय, आणि इंटिग्रेशन तर एकच आहे. त्यामुळे याला सॉल्व कसं करायचं, तर झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय आहे, तर कोणत्या पण एका व्हेरिएबलमध्ये त्याला कन्वर्ट करून टाकायचं. सपोज हे फंक्शन आहे एफ ऑफ झेड. हे जे फंक्शन आहे एफ ऑफ झेड याला जर मी एक्समध्ये कन्वर्ट केलं तर लिमिट काय असणार, लिमिट पण एक्सची असणार. जर हे फंक्शन आहे एफ ऑफ झेड, मी याला जर वायमध्ये कन्वर्ट केलं तर लिमिट कशाची असणार, वायची असणार. तर बघा ही फंक्शनला आपण जर एक्समध्ये कन्वर्ट करत आहोत किंवा एक्समध्ये कन्वर्ट केलं तर लिमिट एक्सची असणार, आणि वायमध्ये जर कन्वर्ट केलं तर लिमिट वायची असणार. बट हे कन्वर्ट एक्झॅक्टली करायचं कसं, तर तुम्हाला बघा तुम्हाला जेव्हा पण तुम्ही कॉम्प्लेक्स इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व कराल, तुम्हाला जेव्हा पण तुम्ही कॉम्प्लेक्स इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला कंडिशन दिली असणार. म्हणजेच तुम्हाला अलॉंग दॅट कर्व और अलॉंग दॅट लाईनची कंडिशन दिली असणार. तर त्या कंडिशनचा यूज करून तुम्हाला झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय या फंक्शनला कोणत्या पण एका व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करावं लागणार अलॉंग दॅट कर्व और अलॉंग दॅट लाईन, आणि त्यानंतर त्याला इंटिग्रेट करावं लागणार. तर झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय ह्या एक कॉम्प्लेक्स नंबर आहेत, आणि झेडमध्ये दोन व्हेरिएबल तुम्हाला दिले असणार एक्स आणि वाय. त्या दोन व्हेरिएबलमधून कोणत्या पण एका व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करायचं. सपोज एक्समध्ये कन्वर्ट केलं तर लिमिट असणार एक्सची लिमिट लागणार, आणि वायमध्ये कन्वर्ट केलं तर लिमिट वायची अप्लाय होणार. बट हे एक्झॅक्टली कशामध्ये कन्वर्ट करायचं तर ते तुम्हाला कंडिशनवरून डिसाईड करावं लागणार. अलॉंग विच कर्व वी हॅव टू इंटिग्रेट दॅट पर्टिक्युलर फंक्शन हे तुम्हाला तिथे दिलेलं असतं. जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊ तेव्हा डिटेलमध्ये हे कळणारच आहे. Now next we are going to discuss some important definition. Arc. An arc is a curve C with endpoints A and B such that A is not equal to B. आपण बघितलं आहे कॉम्प्लेक्स इंटिग्रेशनमध्ये कर्व असणार, त्या कर्वचे एंडपॉईंट असणार ए आणि बी. तर ते ए आणि बी सच दॅट ए इज नॉट इक्वल टू बी. तर कर्वचे एंडपॉईंट असणार ए आणि बी, आणि ए इज नॉट इक्वल टू बी असणार. नेक्स्ट आहे कर्व. The set of points z of t, that is t lies between a and b such that z of t is equal to x of t plus I into y of t defines a continuous curve C
वेअर एक्स ऑफ टी अँड वाय ऑफ टी आर अ कंटिन्युअस रिअल फंक्शन ऑफ अ रिअल व्हेरिएबल टी. तर बघा झेड टी इज इक्वल टू एक्स ऑफ टी प्लस आय ऑफ वाय ऑफ टी. मी सांगितलं आहे झेड हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबरचं काय फॉर्मॅट आहे, झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. तर याला असंच लिहिलं आहे झेड ऑफ टी इज इक्वल टू एक्स ऑफ टी प्लस आय ऑफ वाय ऑफ टी. तर यामध्ये एक्स ऑफ टी आणि वाय ऑफ टी काय असणार, कंटिन्युअस फंक्शन असणार, कंटिन्युअस रिअल फंक्शन्स ऑफ अ रिअल व्हेरिएबल टी. नेक्स्ट आहे स्मूथ कर्व. अ कर्व झेड ऑफ टी इज इक्वल टू एक्स ऑफ टी प्लस आय ऑफ वाय ऑफ टी. हा काय असणार, एक स्मूथ कर्व असणार. आणि यामध्ये एक्स डॅश टी अँड वाय डॅश टी आर कंटिन्युअस असणार इन द इंटरवल टी लाईज बिटवीन ए अँड बी. नेक्स्ट आहे क्लोज कर्व. क्लोज कर्व कशाला म्हणायचं, और अ कर्व हुज एंड पॉईंट्स कोइन्साइड इज कॉल्ड अ क्लोज कर्व. ज्या कर्वचे एंड पॉईंट कोइन्साइड होणार त्याला काय म्हणणार आपण, क्लोज कर्व. नेक्स्ट आहे रेक्टिफायबल कर्व. अ कर्व ऑफ फायनाईट लेंथ इज कॉल्ड रेक्टिफायबल कर्व. तर रेक्टिफायबल कर्व कशाला म्हणायचं, ज्या कर्वची लेंथ फायनाईट असणार तो असणार आपला रेक्टिफायबल कर्व. नेक्स्ट आहे रिअल लाईन इंटिग्रल. इफ पी ऑफ एक्स वाय अँड क्यू ऑफ एक्स वाय आर रिअल फंक्शन ऑफ एक्स अँड वाय कंटिन्युअस. पी ऑफ एक्स वाय आणि क्यू ऑफ एक्स वाय काय आहे, हे रिअल व्हॅल्यू फंक्शन आहे ऑफ एक्स अँड वाय, कंटिन्युअस ॲट ऑल पॉईंट्स ऑफ कर्व सी. कर्व सीवरचे दोन पॉईंट आहे आणि दोन्ही पण पॉईंट काय म्हणते, कंटिन्युअस आहे कर्व सीवर. तर लाईन इंटिग्रल ऑफ पी डी एक्स प्लस क्यू डी वाय ही डेफिनेशन आहे लाईन इंटिग्रलची. पी डी एक्स प्लस क्यू डी वाय अलॉंग कर्व सी कॅन बी डिफाईन्ड ॲज इंटिग्रेशन ओव्हर सी पी ऑफ एक्स वाय इंटू डी एक्स प्लस क्यू ऑफ एक्स वाय इंटू डी वाय. और याला आपण असं पण रिप्रेझेंट करू शकतो, इंटिग्रेशन ओव्हर सी पी डी एक्स प्लस क्यू डी वाय. तर रिअल लाईन इंटिग्रलचं इक्वेशन आहे पी डी एक्स प्लस क्यू डी वाय. जर याला इंटिग्रेशन अप्लाय केलं तर काय होणार, इंटिग्रेशन सी पी डी एक्स प्लस क्यू डी वाय.